चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आणि खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून बदलापूरचा आणखीन एक आवाज बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर याच दरम्यान आमचे मोहन नाना ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत वेळोवेळी आमची नाश्त्याची जेवणाची चहाची व्यवस्था करणारे आमचे मोहन नाना यांचंही मनपूर्वक स्वागत आणि सचिन टेंबे यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू जाऊया थेट मॅचच्या दिशेने मॅचला होती सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल Thank you so much. जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भीघ्न देव सर्व कार्येषु सर्वदा आगरी कोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून स्थापन इंदबी स्वराज्य आपल्या आज शुरान लिहिली इतिहास गाता असे जाणता राजा ताज तने जुगवितो माता महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माणकिवली बदलापूर आज या बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज कुळगावकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत स्पर्धा तुम्ही पाहताय छत्रपती चषक ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल सामना सुरुवात आज पहिला सामना आपण पाहतोय एका बाजूला श्री गणेश कासगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ देवगाव टायगर्स या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या बरोबरती एक चिकी सिंगल इथे एक पडली दुसऱ्या बरोबरती वाईट फेकला तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली गोलंदाज सज्ज होतोय समोर बॅटर इथे देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान तुम्ही पाहताय भरपूर वेगानं आता बॉल निघून चाललाय स्थिरक्षक त्यामध्ये अंपायर सिग्नल व्हाईट बॉल षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश आलेत सलामी जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल राज लहाणे आणि त्याच्या साथीनं भावेश लहाणे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेतली दरम्यान चेंडू खेळपट्टीवरती घरंगळत राहिला त्यामुळेच की काय इथे एक सिंगल मिळती आहे आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ मैदानावरती खेळतोय इथे फटका चांगला आहे व्ही शेप मध्ये घेतला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित बॉलला तुम फेक करतील दरम्यान सिंगल धाव एकपटे जाईल शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ बाराम कांबरी साहेब यांच्या कन्याचं नाव मिताली या नावानं संघ नेहमीच खेळत असतो बाराम कांबरी पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि नेहमीच बाराम कांबरी साहेबांचं मोठं योगदान असतं टीम कासगाव संघासाठी गुरदास सज्ज होतोय राऊंड द विकेट हाफ ट्रॅकर होता इथे मात्र पॉइंटला खेचण्याचा प्रयत्न होता लाईन खराब आहे असं वाटलं होतं बॅट आणि बॉलचा संपर्क इथे नव्हता असं वाटलं होतं थोडंसं लाईन खराब आहे आणि पंचाने ते देखील हेरलंय आणि पंचाने सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे एकपट जाईल धावफलक पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आज दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय तब्बल 70,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल गुरदास सज्ज होतो राऊंड द विकेट ना इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा लाऊड अपील जरूर झाली परंतु पंच सहमत नव्हते कारण अगदी लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र झाला त्यामुळेच की पंचाचा डॉट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो बॅटची कडा होती जेल स्वीक करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला कारण खेळपट्टीवरती चेंडू आदळला होता त्यामुळेच की काय आता इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल 5 षटकाची मॅच सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय खरं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय टीम देवगाव टायगर्स या संघाने घेतला इथे फटका चांगला आहे ऑन साइडला घेतलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये त्याचाच फायदा तो इथे मिळतोय टीम कासगाव संघाला धावा मिळतील 4 येतोय चौकार
थँक्यू सो मच. चौकार ठोकलाय पहिला वार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राज लहानेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 आकड्यावरती जरूर आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये गोलंदाज पुन्हा आता सज्ज होतोय. प्रथमेश राऊंड द विकेट सज्ज होत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे फटका चांगला. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉलचा लाईक्सला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा वार टीम कासगावचा चौकार. त्यामुळे सातत्याने साईबाबांचे संगीत डी भोर यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. मुलगा किती मोठा होता त्याच्यावरती प्रेम करते ना तिला आई म्हणतात. अरे तेलाने दिवे तर सर्वच लावतात. जो पाण्याने दिवा लावतो ना त्याला साई म्हणतात. ओम साईराम. आणि ओम साई याच नावानं कुळगाव संघ देखील नेहमीच खेळत असतो. साईबाबांचे प्रचंड भक्त आहेत आमचे तेजजी ठाकरे, गीतेजी ठाकरे, जे नेहमीच दरवर्षी पदयात्रा करत असतात शिर्डीची. आणि आता सकाळच्या सत्रामध्ये आपण संगीत ऐकतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत गीतेजी ठाकरे, तेजजी ठाकरे, प्रशांत सूर्यराव, राज सोळसे असतील. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली. चला टाईम आपण सेट केला त्यामुळे 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटक 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे. 11 वाजून 36 मिनिटांनी पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळला होता त्यामुळे आपण टायमर देखील ऑन केलाय. टीम देवगाव याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे सर्वांचे लाडके भाऊ दीपकजी पेंडुरकर साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक धाव इथे देखील एकपट जाईल. भावेश लहाने हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव इथे एकपटी गेले. धावफलक पुढे सरकतोय. परंतु सध्याच्या घडीला बन्नाट टचमध्ये असलेला खेळाडू राज लहाने मग बॅटिंग असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपण क्षेत्ररक्षण करत असताना नेहमीच पाहिले राज लहानेला. तोच खेळाडू आता सध्या घडीला तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बर्ना वेगानं लेग स्टिकच्या अगदी बाजूशी. बॉल मात्र निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. अक्षयला तुम्ही पाहताय जो मात्र सलग आता 2 बॉलवरती फक्त सिंगल धाव खर्च करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉटम पॅडच्या मधनं भन्नाट वेग तेच ठरणार. गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकत असताना समोर बॅटर तुम्ही पाहता राज लहाने. पूर्णपणे त्याला इथे मात्र बांधून ठेवलंय. जणू काय त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय की काय. कारण सलग आता तिसरा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावरती सिंगल धाव खर्च करत असताना काय गोलंदाजी करतो. अनुभव प्रचंड अक्षयकडे आणि आता तोच अनुभव पणाला लावत असताना चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरे घेऊन तो दाखल झालाय P2चं. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्यास भाग पडलं. दरम्यान मिडॉनला 3 खेळाडू चेंडूवरती पोहोचतील. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्जळ स्थळी चेंडू लँड होते. दरम्यान धाबा किती भेटतील. 2 धाबा इथे देखील एकपट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 2 धाबा इथे एकपट गेला. धावफलक आता याच 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना टीमची टोटल 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा जरूर खर्च केला. षटक क्रमांक 2 आतापर्यंत 3 धाबा खर्च केलेत. गोलंदाज तुम्ही पाहता अक्षय गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. चांगली गोलंदाजी करतोय कारण त्याने फक्त 3 धाबा खर्च केला. षटक क्रमांक 2 फेकत असताना 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 टू गो.
ऑन साइडला खेळतला लॉंग ऑनला हा फटका फसला की काय डीप मध्ये खेळाडू हाताचा पिसारा त्याने बोलवला गरुड जेबी ते घेतली हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार सो मच षटकार ठोकला धाव फलक वेगाने पुढे सरकतोय चांगला फटका या फटक्याचा चटका लागेल आता टीम देवगाव संघाला कारण हाताला ब्रश करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक आता पुढे सरकेल टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील 24 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक पहिलेच संपन्न झाले त्यावेळेस 14 होत्या परंतु आतापर्यंत 4 बॉलमध्ये धावा खर्च केला तब्बल 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय 10 धावा खर्च केल्या इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता पंचाकडे दाद मागतायत परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळे पंचांनी सांगितलं लेग बाईज आणि आता षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 धावा षटक क्रमांक 2 खेळ संपन्न झालाय 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल 25 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये खरंतर प्रथम पारितोषिक तुम्ही पाहता ही स्पर्धा तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब आणि त्यांच्या साथीनं हर्षदाताई रमेश सोळसे मॅडम यांच्याकडून आम्हाला ते पारितोषिक लाभले आणि ट्रॉफी देखील आम्हाला लाभले त्यांचे आम्ही नावाचा उल्लेख करू षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल खरं तर बदलापुराचे युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बाळादादा राऊत त्यांच्याकडून तब्बल दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभले तब्बल 35,000 रुपये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला जरूर पाहायला मिळेल तदनंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं आहे आमचे बदलापूर शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीणजी राऊत साहेब त्यांच्याकडून आम्हाला तिसऱ्या क्रमांकाचं व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभले ट्रॉफी लाभले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मयूरजी पेसेकर साहेब जे मात्र या क्रीडांगणाचे मालक आहेत त्याच्याकडून आम्हाला ते पारितोषिक लाभले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून चला आपण चेक करू सीमेरेषेवरती घडले का गरुड झेप घेत असताना बॉलला जरूर सीमारेषेच्या आतमध्ये ढकललंय परंतु तर देखील आपण चेक करणार आहोत कारण कोणत्याच खेळाडूवरती आणि संघावरती इथे मात्र अन्याय होऊ नये चला सेफ आहेत त्यामुळे आता पंच 2 धाबा ना यस 2 धाबा स्ट्रायकिंग वरती राज आहेत 2 धाबा त्यांना मिळतील धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 27 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला गुरुनाथ सज्ज होतोय आदित्य षटक क्रमांक 3 इथे देखील पुन्हा एकदा फटका चांगला आहे बॉल मात्र लॉंगरला चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल एक पडली दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु पूर्णपणे थांबवलं एक सिंगल धाबा इथे देखील मिळणार आहे 28 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती धाबा जोडले गेल्या षटक क्रमांक 3 आपल्याला जरूर पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 ज्यावेळेस संपन्न झाला ना त्यावेळेस मात्र पॉवर प्लेची पूर्णपणे संसारमध्ये हटपून लावली आणि आतापर्यंत षटक क्रमांक 3 मध्ये मी म्हणेन पहिल्या बरोबर 2 धाबा जरूर खर्च केला तिथे षटकार वाचवला 4 धाबा आपल्या सगळ्यासाठी वाचवल्या होत्या खेळाडूच्या माध्यमातून हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते ज्या खेळाडूंना मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षक दाखवलं तोच खेळाडू आता पुन्हा एकदा पुढे सरकलाय लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये बॉलला तो फेक करतोय कुणाल होते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय एक सिंगल धाब ते देखील जोडली जाईल धावफलक पुढे सरकतोय 29 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 2 षटक संपन्न झाले 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत चांगली गोलंदाजी करतोय कारण समोर भावेश लहाने राज लहाने परंतु त्यांना रोखण्याचं काम केलंय इथे ऑन साइडला खेळलाय फटका चांगला आहे
बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय षटकार. सर्कल टीमची टोटल 35 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्या. मोठी जिम्मेदारी आहे करण लहाने, समीर राऊत त्यांच्या खांद्यावरती. नितेश लहाने देखील आज इनॅक्शन मध्ये जोडले गेलेत आणि आता तुम्ही पाहताय खरं तर यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवलाय आणि दोघेही यंगस्टर खेळाडू मैदानावरती चांगला खेळतात. कारण 35 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना नुकताच मिळेन कासगाव चषक देखील पार पाडला गेला. त्याच्या आधी आपण पाहिलं असेल तर शिवसेना तालुका प्रमुख हा चषक देखील आपण पाहिला कासगावकरांच्या माध्यमातून. एक डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तर एक डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा आपण पाहिली किरणजी राऊत साहेबांची, हरिजी राऊत साहेबांची. आणि आता सध्या घडलेला तुम्ही पाहता एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. कासगाव बनाम देगाव. गोलंदाज सज्ज होतं. राऊंड द विकेट. फुलटॉस होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे टक्सा स्वीट साऊंड आपल्या कानावरती आदळलाय आणि बॉलने केले मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर. सलगचा दुसरा षटकार. आधीच म्हटलं होतं खरं तर मैदानावरती कासगाव संघ खेळतोय आणि राज लहाने जो मात्र भरपूर इन्फॉर्म खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आता त्याने वसूल केले. धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकतोय. 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खास करून आमचे साईनाथजी राऊत असतील, अर्जुनजी राऊत, संकेत राऊत असतील, नवनाथ राऊत असतील, त्यांच्या नावाचा उल्लेख पाहायला हवा. कारण जेव्हा जेव्हा कासगाव संघ खेळत असतो भरपूर शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून होत असतो आणि आज देखील तुम्ही पाहताय ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 41 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. का बॅटिंग करतोय सलामीला संघनायकाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्याच विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मला करायची आहे. याच अनुषंगाने बॅटिंग करतोय राज मैदानावरती. त्याच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेत. गुरुदास आदित्य जो मात्र सुरुवातीला चांगली गोलंदाजी त्यांनी केली परंतु आता त्याच्यावरती आक्रमण चढवलाय आणि सलग 2 षटकार वसूल करतोय बॅटर राज. सज्ज होत आहे पुन्हा एकदा. राईटम राऊंड द विकेट. पुढचा बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल. इथे देखील खेळला ऑन साइडला. पहिले 2 फटके आपण पाहिले मिड विकेटला. हा फटका स्कोअर एकला फसला आणि अखेर चांगला झेल तिथे टिपलाय. राज लहानेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. राज लहानेचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरला टाळा व्हायला हरकत नाहीये. त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 13 चेंडू आणि 32 धावांची इनिंग त्याने साकारले. का बॅटिंग केली आहे. स्कोअर लेगला फटका फसला. तो आता बाद झालाय परंतु नवीन खेळाडू ज्याच्या नावानं संघाची ओळख आहे कासगाव एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखला जातो परंतु सध्याच्या घडीला नेट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. हो करण लहाने मैदानावरती दाखल होतोय. चांगली बॅटिंग येथून करावी लागेल. समोरचा संघ देखील मुरबाड विभागातील एक मोठा संघ. चांगला क्रिकेट नेहमीच त्यांनी खेळला. करण लहानेसाठी कॅश प्राइज होतोय. सलग 3 बॉल 3 षटकार जर मारले तर दीपक भाऊ पेंडुलकर यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली हा संघ देखील दाखल झालाय. धनराज म्हात्रे, कुणाल म्हात्रे, मंगेश म्हात्रे तुमचंही स्वागत आहे. कारण आज त्यांच्या घराण्यामध्ये आपण पाहतोय वरुणजी म्हात्रे साहेबांचं विवाह सोहळा आहे परंतु तरी देखील ते मॅच खेळण्यासाठी ते दाखल झालेत. कारण स्वतः धनराज म्हात्रे जे मात्र सदस्य आहेत
बदलापूर वांगणी संघटनेचे संतोषजी म्हात्रेचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे कोणत्या स्पर्धेमध्ये आपल्यामुळे कोणती स्पर्धा खराब होऊ नये यासाठी ते इथे मात्र दाखल झाले. त्यांचे स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार ठोकला, पहिलाच बॉल षटकार वसूल केलाय बॅट्समन भावेश लहानेच्या बॅटमधून सिक्सर. ढवळेपाड्यासारखा एक मोठा संघ त्याला देखील बडबडी संघ दाखल झालाय. तुमचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली आणि टीम ढवळेपाडा आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं याची आपण नोंद घ्यायची. षटक क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज विशाल, पहिल्या बॉलवरती विशालचं विशाल स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा व्यवस्थित. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रश्न आता इथे पडला असेल, विचारणा केली असेल की सरळ बॅटने धाबा येतात मग रिव्हर्सचा प्रयत्न का, परंतु इथे बॅटर मैदानावरती खेळतोय, त्याचा माइंडसेट रिव्हर्स फटका खेळण्याचा होता, परंतु पूर्णपणे आता तो इथे मात्र बीट झाला. दरम्यान कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. राईट अँड द विकेट. अजून एक चांगला फटका, क्रिकेटमध्ये सेफ फटका म्हणून पाहिलं जातं. डीपमध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल धावे देखील एक पडी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. दरम्यान घडले काय पाहावं लागेल. 2 धाबा, एक पडण्याचा प्रयत्न झालाय, आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता तिसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट झाली आहे. खर तर कासगाव म्हटलं की किरणजी राऊत साहेबांचं मोठा लक्ष. खर तर बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता त्याच मोठ्या लक्षाच्या वेगानं या 3 धावा इथे एकवटल्या गेल्या योगेश. त्यामुळे आता मोठ्या लक्षाच्या नावाचा देखील उल्लेख पाहायला हवा, कारण एक काळ त्यानं देखील गाजवला. 3 धाबा इथे मिळतील. धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल 50 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या टीम कासगाव संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एअरवरती KL करण लहाने. फटका चांगला आहे, स्कोअर लाईकला खेळला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल इथे एक पडी, दुसरीचा प्रयत्न नाहीये, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर वेगानं या 2 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्यात. डीपमध्ये स्कोअर लाईकला थोडीशी चुकी झाली, पाहिलं करण लहानेनं, लगेच 2 धाबा इथे मात्र भरधाव वेगानं इथे एकवटल्या गेल्या आणि धावफलक देखील टीमची टोटल पुढे सरकत असताना 52 52 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. करण लहानेसाठी कॅश प्राइज आहेत सलग 3 षटकारांसाठी. भाऊ पेंडुलकर यांच्याकडून तब्बल 1500चं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. नेहमीच प्रेम राहिले करण लहानेवरती, कारण खुल्या गाठातून देखील OB11 या संघातून खेळत असताना गीतेश ठाकरे असतील, करण लहाने, तेजस ठाकरे, प्रशांत सूर्यराव यांचा खेळ आपण नेहमीच चांगला पाहिलाय. इथे मागचा पाय दाखवला आणि षटकार दाखवला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, त्यामुळे 2 चेंडू नंतर आम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाठवू. चला, शेवटचा 1 बॉल बाकी आहे, त्यामुळे आता त्या एका चेंडू नंतर पाणी घेऊन जायचं. राऊंड द विकेट. इथे देखील फटका चांगला आहे, बॉल चाला मिड विकेटला, सिंगल तर एक पडी, दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिले. दरम्यान एक चिकी सिंगल शेपट घोड केले टीम देवगावनं. धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत जवळजवळ 59 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 14 आता इथे मात्र समाप्त झाले. 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. ड्रिंक्स पान जातील मैदाना आतमध्ये, तोपर्यंत आपल्याकडे
सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मनीष शिलबन या नावाने जे मात्र मोठमोठे संख्या बांधत असतात ते आमचे जांभिवलीचे पुरस्कर्ते वैभवजी पवार यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. एक वैशिष्ट्य खरं तर वैभवजी पवार यांचं समोर कोणताही संघ असू दे परंतु संघ बांधतील तर फक्त जी स्पोर्ट्स वाकळण या संघावरती त्यांचा भरपूर विश्वास आहे. त्यामुळे आपण पाहतोय खरं तर वैभवजी पवार आज मात्र जांभिवली या टीममधून ते खेळणार आहेत. त्यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय. प्रथमेश. ज्या प्रथमेशने षटक क्रमांक पहिले हाताळलं होतं तोच प्रथमेश आता गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय या मॅच मध्ये. ॲडव्होकेट ओमकारजी टिंबे यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं नाही जमलं. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे चेंडू त्यामुळे पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. पहिला बॉल प्रथमेश पुन्हा एकदा इथे वाईट फेकलाय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 60 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चांगली टोटल सकाळच्या सत्रामध्ये सेट झाली आहे टीम कासगाव संघाच्या माध्यमातून. आज बरेचसे खेळाडू कासगाव टीम मध्ये नाही आहेत तर देखील चांगला क्रिकेट आतापर्यंत त्यांनी खेळला. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे थडमाच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाठमोरा बाग मिल्का बाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. चौकार. यावं वैभवजी पवार आज जांभिवली या टीम मधून स्वतःच्या संघामध्ये खेळताना दिसतील कारण अंबरनाथ विभागातून एक मोठे पॅकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच मोठमोठे संघ बांधत असतात. वाकळण या टीमवरती त्यांचा प्रचंड भरोसा आणि त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम म्हणून इतक्या लवकर ते या मैदानावरती दाखल झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावफलक 64 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती नजाकत. या बॉलवरती ताकद. बॉल सीमा पार. षटकार. ती 10 धावा वसूल करतो बॅटर करण लहाने. त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पार मिळतील तब्बल 70 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन एक मोठी टोटल आता मैदानावरती सेट करण्यात आली टीम कासगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाज जे होतं पुन्हा एकदा राऊंड द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता. कसा सोडेल करण लहाने. ऑन साइडला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर गवताच्या गालीच्या पसरलाय आणि त्याच गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल सीमा पार. चौकार.
आमच्यासोबत खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत आमचे सचिनजी टेंबे. सचिनजी टेंबे तुमचे मनपूर्वक स्वागत. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय व्ही शेप मध्ये. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण लहानेच्या बॅटमधून अजून एक धमाका षटकार. वरती 80 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये अजूनही काही चेंडूचा काय शिल्लक आहे का बॅटिंग करतोय. 13 चेंडूमध्ये 32 धाबा आपण पाहिल्या. खरं तर बॅटर राज लहानेच्या बॅटमधून परतो आता मैदानावरती करणचा बल्ला बोलतोय. त्याच्या बॅटमधून धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 80 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. परंतु करण वैयक्तिक खेळतोय 7 बॉल आणि 29 धावांवरती तो बॅटिंग करतोय. एकदा जोरदार टाळा करण लहानेसाठी. या मॅच मध्ये भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक धमाका सिक्सर. जर ठोकला तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भाऊ पेंडुरकर यांच्या माध्यमातून का बॅटिंग करतोय करण लहाने. मैदानावरती जणू काही तुटून पडलाय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय. जवळ चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. गोंधळ सज्ज होतोय. इथे देखील फटका चांगला आहे लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगता तिसरा षटकार. आणि आता दीपकजी पेंडुलकर यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 1500 रुपयाचा कॅश प्राइज जिंकलाय करण लहानेनं. करण लहानेच्या बॅटमधून तुम्ही पाहता धाबा आतापर्यंत फलकावरती तब्बल 41 धाबा 9 चेंडूचा खेळ संपन्न त्याने केलाय आणि 41 धाबा. एकदा जोरदार टाळा करण लहानेसाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम जयरमान क्रिकेट संघ ढवलीपाडा, शाहूराजे क्रिकेट संघ वडवली टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती आहे टीम जयरमान क्रिकेट संघ ढवलीपाडा आपण टॉस साठी लवकरात लवकर या. तब्बल 92 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 93 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि या 93 धाबा इथे मात्र कशा प्रकारे चेस होतील या मॅचचं धावतं वर्णन या धावा रोखल्या जातील. या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक. बदलापूरचा एक पहाडी आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे महेशजी धुळे सर. धन्यवाद.
महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. येस, दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र ज्यावेळेस पहिले 3 चेंडू संपन्न होतील षटक क्रमांक 1 चे, जर ढवळेपाडा संघ तुम्ही इथे दाखल होत आहेत तर ठीक आहे, अन्यथा तुम्हाला अन्यथा तुम्हाला 3 चेंडूची पेनल्टी देण्यात येईल. याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण समोरचा संघ वडवली संघ इथे दाखल झालाय. त्यामुळे विनंती आहे टीम ढवळेपाडा, आपण दुसऱ्या डाबाच्या पहिल्या 3 चेंडूपर्यंत जर पोहोचताय तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला 3 चेंडूची पेनल्टी देऊन इथे मात्र दंडित करण्यात येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना सुद्धा बाणाचा त्रिभार मुजरा अर्पण करून आपण आज चौथ्या दिवसामध्ये आहोत आणि या चौथ्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ओमसाई कुळगाव व सम्राट मित्रमंडळ कुळगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. छत्रपती चषक, तेजसजी ठाकरे, गीतेजी ठाकरे, सिद्धांत राऊत, सनी भुईर, प्रशांत सूर्यराव, सर्व महादेव असतील, सर्व आपण अगदी पाहिलं तर खेळाडूंची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹70,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35, असे अनेक पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील, जे मात्र आम्हाला या ठिकाणी आमच्या सर्व दानशूर दात्यांच्या वतीनं लाभलेले आहेत. मग सन्माननीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब, हर्षदा वहिनी सोळशे यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलंय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक बदलापूरचे भावी नगरसेवक समाजसेवक सन्माननीय बाळाशेठ राऊत यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आले. आणि कासगाव टीमचे सर्वात वजनदार माणूस अर्थातच आपण पाहतोय नवनाथ दादा राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे, कारण एक चांगली स्पर्धा त्यांच्या वतीनं नुकताच त्यांनी संपन्न केलेली आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक सुद्धा आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज केएल. पहिला बॉल सेन्सेबल क्रिकेट मला पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता पहिली बॉल, आणि पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल या ठिकाणी खेळण्यात आलेली आहे. देवगाव टायगर्स हा संघ तुम्ही पाहतायत मुरबाड बेल्ट मधून संघ या ठिकाणी दाखल झालाय. बदलापूर नगरीमध्ये त्यांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत आपण केलं आणि टॉस त्यांनी जिंकला होता. कदाचित हा निर्णय चुकला तर नाही ना, असं आता मात्र त्या प्रश्नावरती विचार विनिमय चालू असेल. राऊंड विकेटने करण लहाने. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय टी फॉर टॅग, जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ठोसा ठोसा बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. षटकार. विशाल तुपे आणि कुणाल राव असे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी आहे. हो, याच दरम्यान लाईन अंपायर सिग्नल बाईट बॉल. अगदी आपण पाहतो षटकार आल्यानंतर थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळतो. नवनाथ दादा आपलं स्वागत आहे. याच दरम्यान धनराजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती, आपण या मंचावरती बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे पदाधिकारी सुद्धा आहेत आणि शाहूराजे वडवली संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत धनराज म्हात्रे. ओ, या दरम्यान आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतात करण, परंतु त्या ठिकाणी त्यांना बॅकअप सुद्धा मिळाले. ढवळेपाडा संघाला
ऑलरेडी आता 2 बॉलची पॅनल्टी देण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीने. हे लक्षात असू द्या, जितका तुम्ही उशीर कराल पॅनल्टीमध्ये भर पडत जाईल, कारण हे आयोजकांचे कठोर निर्णय आहेत. ओव्हर द विकेट. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतो क्रॉस बॅट स्ट्रोक आणि आता मिड विकेटला डीप मध्ये चाललाय, तिथे मिळाली सिंगल धाव. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धाबा या ठिकाणी बनवल्या जातात. भरपूर मोठं टार्गेट या मॅचमध्ये टीम देवगाव टायगर्स या संघाला, कारण लहाने षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो आता सध्या सुरुवातीला राऊंड विकेटने गोलंदाजी केली, त्यानंतर आता ओव्हर द विकेटने पुढे एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच बंटी 11 जनुमान ढवळेपाडा, त्यांना फाईट करेल टीम शावराजे वडवली. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये चालला, एक सिंगल झाली, कंप्लीट. सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी पलटलेत आणि इथे या 2 धावा सुद्धा द फलकामध्ये पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. वैभवदादा पवार यांच्या ठिकाणी आगमन झालंय जांभिवली आणि नक्कीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते डे नाईट फॉर्मॅट मधून. ओव्हर द विकेट. अडबा बाटने खेचला, बॅकहँड एरिया आहे इथे, मात्र क्षेत्र मोकळं पाहिलंय. बॉल चालला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन धाबा मिळतील. बॅटिंग करत असताना देवगाव टायगर संघाला 4. खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. अत्यंत चांगली सुरुवात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिली तर 14 धावा कासगाव संघाच्या होत्या, परंतु तिथे कुठेतरी आपण पाहिलं तर या संघाच्या दृष्टिकोनातून संघ थोडंसं वरचढ आहे हे म्हणायला हरकत नाहीये या मॅच मध्ये. चला टॉस केला जातो. नवनाथ दादा राऊत कासगाव चषकाचे आयोजक आहेत, यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, एक टप्पा घेत बॉल सीमा पार जाईल. धावा इथे मिळतील टीम देवगाव टायगर्स टीमला 4. सुद्धा टीम बंटी 11 जर्मन ढवळेपाडा संघ 2 बॉलची पॅनल्टी तुम्हाला ऑलरेडी लागलेली आहे, कारण मध्यंतराला इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही टॉससाठी नव्हता. ही सूचना प्रत्येक संघाला वारंवार देण्यात येते. हो यावेळेस फटका चांगला आहे, काय जबरदस्त आपण पाहतोय. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. किमान या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालेला आणि आता या 2 धावा सुद्धा सहजपणे मिळतात. जेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. अंदाज मित्रांप्रमाणे क्षेत्ररक्षकाचा थोडासा चुकला. नितेश लहाने होते त्या ठिकाणी आणि या संघामध्ये आपण पाहिलं तर नितेश झाले, करण लहाने हे सिनियर खेळाडू आहेत
राज भोईर असतील. ओ शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू हा शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिला तर बन्नाट बेग चूक टप्पा नियंत्रण. समीर राऊत सुद्धा हे सुद्धा अगदी आपण पाहिलं तर लेजंड खेळाडू आहेत या टीममध्ये. अनुभव प्रचंड आहे. नेहमी वारंवार तुम्ही यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्यांना पाहत असा. चांगली किपिंग कासगाव टीमच्या वतीनं त्यांची सुद्धा आपण नेहमी पाहिलेली आहे. आज हनुमंत टेंबे नाही आहेत संघामध्ये. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळालाय. चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नितेश येतात. एका टप्प्या अखेर बॉलला अडवण्यात आलाय. 90 पेक्षा जास्त धावा फलकावरती बनवायचे टार्गेट भरपूर मोठं होतं. 93 धावांचं. नक्कीच आज एक दुःखद घटना अर्थातच कासगाव गावामध्ये झालेली आहे. टेंबे परिवार आणि म्हणूनच आज आपल्याला काही खेळाडू टेंबे कुटुंबातील पाहायला मिळत नाही आहेत. त्यामागचं हे कारण आहे. आणि आता इथे बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने धन 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 करत सीमारेषा ओलांडली आहे. धाबा इथे मिळतील देवगाव टायगर्स टीमला. जमीची बाजू हीच आहे की धाबा इथे मात्र चेस करायचे आहेत आणि अद्यापर्यंत एकही विकेट्स आणि गमावला नाही आहे. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली. 27 धाबा धाव फलकावरती आहेत. ज्या पद्धतीने कासगाव संघाने बॅटिंग केली आहे तशीच बॅटिंग आता मैदानावरती करते देवगाव टायगर्स टीम. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कासगाव संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धाबा बनवल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धाबा म्हणजे 12.50च्या सरासरीने 25 धाबा होत्या. परंतु त्याही पेक्षा पुढे आता देवगाव टायगर्स संघ पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल 27 धाबा धाव फलकावरती आहे. हो कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कबा पॉइंटला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. भावेश चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते सिंगल धाव. आणि आता इथे 14ची सरासरी मेंटेन करत असताना एकंदरीत 28 धाबा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये 28 धाबा आपण पाहतो. येणारे आता 18 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी गरज असणारे टीम देवगाव टायगर्सच्या संघाला 18 बॉल 65 धाबांची गरज. रिजवान शेख ढवलेपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. चेतन केवणे आपले मनपूर्वक स्वागत आणि हेमंत केवणे आपले मनपूर्वक स्वागत. रिजवानबाई शेख नक्कीच आपण पाहतो वेलकम आहे बदलापूर नगरीमध्ये. स्वर्गीय बंटी 11 जे हनुमान ढवळेपाडा संघाचे बिग सपोर्टर आहेत. मग रिजवान बाई शेख यांचे पिताश्री सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देतील. आमच्या मजिदबाई शेख त्यांचं आपण वेलकम करू. हेमंत केवणे चेतन केवणे आपले मनपूर्वक स्वागत. चला याच दरम्यान आमचे दुर्वेश ब्रॉडबँड सर्व्हिसचे सर्वेसर्वा किरणजी कालेकर कदाचित आपण पाहिलं तर आम्हाला आमचं लक्ष थोडंसं लेट गेलं परंतु किरण कालेकरच आहेत का हे आम्ही पहिल्यांदा पडताळणी केलं शहानिशा केली. कदाचित जर चुकीचं नाव अनाऊन्स केलं तर या आपण किरण दादा स्वागत आहे आपलं. 29 धाबा धाव फलकावरती 29 एक सिंगल आली आहे. राज भोईर कासगाव टीमचा मलिंगा. हो बॅटची अगदी आपण पाहतो लिडिंग एज होती समोर राहिले आणि
हा चेंडू स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी राज भोईर गॅदर करतायत. कलेक्टिंग फार चांगला पाहायला मिळाला आणि आता याच दरम्यान एक सिंगल अशा या 2 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलने आता काही होणार नाही आहे. टीम कासगाव संघाला त्याचा काही फरक पडणार नाही, परंतु चौकार षटकाराला तर जरूर देवगाव टायगर्स हा संघ मॅचमध्ये कमबॅक करेल, शिरगाव करेल. कारण सुरुवातीला 2 षटकांमध्ये 28 धावा होत्या. 18 बॉल 65 धावांची गरज असताना आता या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे पुट्या फटक्यानिशी. कारण विशाल तुपे आणि दुसऱ्या बाजूला कुणाल राव अशी सलामीची जोडी आहे. चांगली पार्टनरशिप त्यांना बिल्टअप करावी लागणार आहे. कारण महत्त्वाची मॅच आहे, डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती ही दोन्ही संघांसाठी असते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण झाले. पंच आम्हाला या ठिकाणी काहीतरी सूचना करतायत. प्रशांत सूर्यराव रिटायर्ड. ओ या दरम्यान सूचित करण्याचा प्रयत्न. पंच रिटायर्ड आउट की रिटायर्ड आउट? स्विच इट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसरा चालू आहे. बॅटची कडा मागे चालला, बॉल गली पॉइंट मधून आणि आता अलम द कार्पेट ट्रॅव्हल झालाय. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर आता सिंगल धाबेने संघाची धाबत संख्या. सनी भुईर आम्हाला माहिती देतात एक्के दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है. टीम देवगाव टाइगर्स का 93 रन्स टू विन फ्रॉम 3-0, 30 बॉल्स और द विकेट. ओ क्लीन बोल, फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी पहिला लागत असताना टीम देवगाव टायगर्स संघाला फलंदाज बाद. आवर्जून त्यांचे मित्र वाट पाहतात. सचिन टेंबे बायकर मॅन आहेत. सचिन केवणे बाईक नंबर 8 त्यांच्या नावावरती या सीझन मध्ये झालेली आहे. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा राहिला गोलंदाजाच्या नावावरती. राज भुईरने का अप्रतिम षटक हाताळला. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केलेली आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये आमचे प्रशांत मला सांगतायत की आता या मॅचचं इक्वेशन आहे जवळ 62, जे भरपूर सामना दूर राहिलेला आहे. दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम देवगाव टाइगर्स के लिए 12 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आहे. नक्कीच आज आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रदीपजी टेंबे, अनिल टेंबे यांचे पिताश्री यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच कारणास्तव कासगाव संघ थोडंसं या ठिकाणी उशिरा दाखल झाला. ढवळेपाडा संघ या ठिकाणी थोडंसं उशिरा दाखल झाला आणि नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. नक्कीच आपण पाहतोय आमचे ढवळेपाडा संघाचे जे बंटी केवणे आहेत त्यांचे आजोबा आणि ग्रामस्थ मंडळ कासगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे.
त्यांचं निधन झालेलं आहे आणि याच कारणास्तव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी या ग्रुपवरती जी चर्चा चालू होती या स्पर्धेविषयी. ऑन साईडला चेंडूला उचलला क्षेत्ररक्षक या ठिकाणी भरपूर वेगाने आलेत. अगदी आपण पाहतो राज भोईर यांचा अंदाज बरोबर होता, परंतु जणू काही हाताला चटका लागून बॉल मागे पडलेला आहे आणि ते या ठिकाणी थोडेसे पुढे गेलेत. या ठिकाणी मात्र मिळते सिंगल डबल धाव डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. 22 लहाने येतात. 12 चेंडूमध्ये 62 धावांची गरज. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा वसूल केलेत. बिगेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतः. भावेश कॉट हँड बोल्ड करण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झालेला आहे. प्रयत्न चांगले होते भावेशचे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा, झेल पकडण्याचा. कासगाव संघावरती नितांत प्रेम करणारे आमचे सन्माननीय वालिवली गावचे प्रसाद शेठ, सुरेश वासकर जे उद्योजक आहेत, युवा उद्योजक, त्यांच्याच वतीनं हा ड्रेस कोड श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाला देण्यात आलेला आहे. ऑन साईडला आपण पाहतो चेंडूला उचललाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नितेश, रोशन लहाने त्या ठिकाणी होते. अगदी शरीर यष्टी नितेश आणि रोशन यांची जवळ जवळ आपल्याला सारखीच पाहायला मिळेल आणि 2 धावा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. चौकार षटकारांची आतषबाजी करायची होती देवगाव टायगर्स टीमला, परंतु आता सामना भरपूर दूर चाललाय. 12 चेंडू 62 ची गरज होती. चांगली गेम प्लॅनिंग या ठिकाणी कासगाव संघाने आखली होती आणि इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय. फक्त धावांमधील अंतर कमी करण्यात येईल. बीमर बॉल साठी आपण चेक करणार आहोत. DRS घेण्यात आलेला आहे. ऑफिशियल आमचे तिसरे पंच या ठिकाणी जॉईंट होतील. गीतेश ठाकरे आमचे DJ बोर आम्हाला सांगतात की तब्बल 140 मीटरचा हा षटकार होता. फायर डिलिव्हरी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 60 धावांची तब्बल गरज या मॅचमध्ये. माफ करा, 50 धावांची गरज आहे. तुमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला गोलंदाजाच्या नाबावरती आणि आता या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. ते श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाने. बाळाशेठ कांबरे माजी पंचायत समिती सभापती, अंबरनाथ तालुका प्रमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अर्थातच श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भरपूर टायटल याही संघाने जिंकलेले आहेत आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत. 6 बॉल आणि जबळ 50 धाबांची गरज आहे, म्हणजे सामना या ठिकाणी दूर गेलेला आहे. वन साइड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतात करण लहाने. विकेट हॅट्रिक जर संपादित केली करण लहाने यांनी तर दीपकजी भाऊ पेंडुलकर यांच्या वतीनं 1500 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आय थिंक सो पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार करण लहानेच्या बॅट मधून आलेले आहेत आणि ते पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे 1500 रुपये रोख. आणि ते पैसे नक्कीच आपण पाहतो ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत करण लहाने यांच्या अकाउंटला. नक्कीच शेवटचा अंतिम षटक आहे आणि आता विकेट हॅट्रिक संपादित केली तरी सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हो, लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो. बायडिश लॉंग ऑफला भरपूर दूर होते क्षेत्ररक्षक आणि ते अगदी या ठिकाणी क्षेत्ररक्षक यश होते. त्या ठिकाणी प्रयत्न त्याचे चांगले आहेत.
अगदी यंगस्टर खेळाडूंना प्रमोट करण्याचं काम करण लहाने, समीर राऊत, नितेश लहाने हे करत असतात आणि आज सुद्धा अगदी काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये नवीन जे या ठिकाणी चांगला खेळ करतात. वाईट बॉल, स्लोबर पद्धतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे. वाईट बॉल या ठिकाणी एक्स्ट्राची रन्स मिळेल. सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची चुरस नाही आहे आणि या सामन्याची पूर्णपणे मजा निघून गेली आहे मी तर म्हणेन. कारण अवघे 5 बॉल शिल्लक होते, 45ची गरज, आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत आणि या क्रिकेटची फॉर्मॅलिटीज, औपचारिकता फक्त शिल्लक राहिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे या मॅचची. जबळ जबळ श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाचा विजय या मॅचमध्ये निश्चित आहे. ओव्हर द विकेट. ओ या दरम्यान तरुण सर शाहरुख खान प्रमाणे हात या ठिकाणी खुले करतात. यासाठी वाईट बॉल. डान्सिंग अंपायर आहेत, मग त्यांना शहापूर असेल, मुरबाड असेल, त्यानंतर उरण असेल, पनवेल, नाशिक अशा वेगवेगळ्या बेल्टमध्ये त्यांना खास करून आमंत्रित केलं जातं. आणि अगदी आपण पाहिलं तर या मॅचची डेट त्यांची जी आपण खाली ठेवली होती, कारण आपली घरची स्पर्धा आहे याच अनुषंगाने त्यांना इथे इन्व्हाइट करण्यात आलं. तरुण डे यांना तुम्ही पाहू शकता, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि जर तुम्हाला हवे असतील डान्सिंग अंपायर कोणत्या स्पर्धेसाठी तर जरूर तुम्ही मग हिरामन खरकर असेल, तरुण डे असतील, यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. ओ चेंडू मात्र भन्नाट वेग, सरळ बॉडीवरती आदळतो तोपर्यंत लेग बाईज या ठिकाणी एक सिंगल मिळते एक्स्ट्राच्या रूपानं. आणि आता शेवटचा बॉल, हो तो सुद्धा राहिलाय करणच्या नावावरती. सामना जिंकलाय श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम देवगाव टायगर्स, आपण सुद्धा दूरवरून आलात, आपलं सुद्धा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला या बदलापूर नगरीमध्ये. आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीनं भरपूर सारं कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली बॅटिंग केली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा अप्रतिम कामगिरी ज्याने केली आहे तो अष्टपैलू खेळाडू करण लहाने. अवघ्या 10 बॉलमध्ये तब्बल 41 धावांची बहारदार इनिंग ज्याने साकारली आहे तोच करण ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्या मागे एक जी व्हाईट कार आहे